जय महाराष्ट्र सर्वांना. लायक्रा फ्युजिंगच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या अतिउत्तम प्रतिसादाबद्दल तुमचा हार्दिक आभार. तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहू द्या. आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी की जे लायक्रा फ्युजिंग विषयी कन्फ्युजन आहेत, की कसा लावायचा, कुठं लावायचा, कशाला लावायचा, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बरेचसे कमेंट मी आता वाचत आहे, तर ते पण आता मी क्लिअर करतो थोडक्यात. तर कपडा ट्रान्सपरंट असेल तर आता कापड तर बऱ्याच प्रकारचे असं तुम्हाला माहिती आहे. ऑर्गेन्झा कापड असतं, की तुमचा जर ऑर्गेन्झा जर ब्लाऊज पीस असेल किंवा नेटचा ब्लाऊज पीस असेल तर कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्स करा की त्याला बटर क्रेपचं अस्तर किंवा सिल्कचं अस्तर हे शक्यतो त्याला लावा. त्याला काही रिंकल्स यायचा प्रश्न येत नाही. नेटचं कापड वगैरे थोडं असतं लूज, पण त्याला आपल्याला हे फ्युजिंग लावता येणार नाही, लायक्राचं फ्युजिंग. आणि दुसरं म्हणजे कमेंट आलेले आहेत की याच्यामध्ये रंग किती आहेत. याच्यामध्ये बघा माझ्याकडं ब्लॅक आहे, व्हाईट आहे आणि एक स्किन कलर, तिसरा कलर येतो पण तो सध्या शॉर्टेज आहे. मला पण बरेच दिवस झाले मिळाला नाही. पण व्हाईट आणि ब्लॅकच कॉमन जास्त चालतो, स्किन कलरची गरज नाही पडत. जर तुमचे लाईट कलरचे ब्लाऊज पीस असतील, जे सिल्कचे ब्लाऊज असतात, जे सिल्कच्या साड्या असतात भारीतल्या, ज्या ओकेजनली घालतात, बाकी तुमचे जॉर्जेट असेल, शिफॉन असेल, लाईट वेट साड्या, त्यांना काही गरज नाही हे लायक्रा कॅनव्हास लावायची. त्याला तुम्ही रेग्युलर कॉटन अस्तर लावलं तरी चालेल. तुम्हाला त्यासाठीच फक्त कस्टमरला कन्व्हिन्स करायचंय की त्याच पीसला फक्त तुम्ही लायक्रा कॅनव्हास वगैरे लावा. आणि दुसरे जे म्हणतात की लायक्रा फ्युजिंग लावल्यावर अस्तर लावायचं का, तर हो, अस्तर त्याला गरज आहे. अस्तर एक सपोर्ट म्हणून पण असतं की त्यांनी ब्लाऊज पीस विरत पण नाही. आणि थिकनेससाठी आपल्याला अस्तर हे कंपल्सरी लागतंच. तर जर आपण हे लायक्रा कॅनव्हास लावलं तर हे धुतल्यानंतर गोळा होतो का, तर अजिबात होत नाही. तुम्ही जर व्यवस्थित चिटकवलं, आणि त्याला तुमची साधी इस्त्री पण चालेल, त्याला तुम्ही नॉर्मल इस्त्रीने पण चिटकू शकता. आणि त्याच्यावर अस्तर नक्की लावा. अस्तर लावणं खूप गरजेचं आहे. लायक्रा कॅनव्हास फक्त त्याच्या थिकनेससाठी आपण वापरतो. तर हे कॅनव्हास कुठं मिळते, कारण आमच्या इथं तर इझिली अवेलेबल झालं हे कॅनव्हास. इथं पुण्यात तर मला प्रॉब्लेम नाही आला कुठं. तर ठीक आहे, काही काही बऱ्याच लांबून लांबून मला हे प्रश्न आलेले आहेत. तर तुमच्या तिथं एकच टेलरिंग मटेरियलचं दुकान असेल असं वाटत नाही, पण तुम्ही चौकशी करा की तुमच्या तिथं कुठं मिळतं का. 2-3 ठिकाणी चौकशी करा. तुमच्या इथं कुठं जवळपास सिटी मार्केट असेल, कुठं होलसेल मार्केट असेल की जिथं टेलरिंग मटेरियल होलसेल भावात मिळतं, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन चौकशी करू शकता. आता मी जे आणतो ते 80 रुपये मीटर मला अस्तर पडतं. मी रोल घेतो. आता काहींनी 100 रुपये पण लिहिलेलं तर मिळत असेल, पण मी रोल टू रोल घेतो, त्याच्यामुळे मला ते 80 रुपये मीटरनी पडतं. त्याच्यामुळे मी 80 रुपये रेट इथं लिहिलेला आहे. जर तुमच्याकडे बाय चान्स अवेलेबल झालं नाही अस्तर तर काळजी करू नका. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये डीएम करा. फक्त शिपिंगचे चार्जेसच घेईल मी तुमच्याकडनं. बाकी जेवढं मला अस्तर हे पडतं तुमचं फ्युजिंग कॅनव्हास, मी फक्त तेवढेच पैसे घेणार तुमच्याकडे 80 रुपये पर मीटरच्या हिशोबाने. आणि शिपिंग जे तुमच्या पिनकोड नुसार होईल तेवढेच चार्जेस होतील. त्यासाठी मला काय ह्याच्यात कमवायचं काय हे नाहीये. बस तुम्ही एवढा आम्हाला फॉलो केलेला आहे, तोच आशीर्वाद आमच्यासाठी खूप आहे. तर मला वाटतं बरेचसे तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. एवढा 16 वर्षाचा माझा टेलरिंगचा अनुभव मी तुमच्याशी नक्की शेअर करील. यासाठी आमच्या झलक क्रिएशन चॅनल युट्यूबवर सुद्धा, इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.